नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील संशोधनात्मक कार्यातून कोरडवाहू शेतीकरिता विविध तंत्रज्ञान उपलब्ध आहे। कोरडवाहू शेती ही पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे। त्याकरिता बांध बंदिस्ती, ओघळ आणि नाल्याचे उपचाराची निगराणी व दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच करावी। बीबीएफ पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत सरासरी 20 ते 25% अधिक जलसंधारण होते व अतिवृष्टी झाल्यास सरीद्वारे पाण्याचा योग्य निचरा होऊन 15 ते 20% उत्पादनात वाढ होऊ शकते। अतिरिक्त पाऊस झाल्यास जमिनीमध्ये मुरलेले पावसाचे पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते। हे पाणी शेताच्या खोलगट भागात शेततळ्यांद्वारे साठवून सोयाबीन पिकामध्ये स्प्रिंकलरद्वारे तसेच कपाशी पिकामध्ये ठिबक सिंचनाचा उपयोग करून संरक्षित सिंचनाकरिता उपयोगात आणावे। पेरणीनंतर 30 दिवसांनी पिकाच्या 2 ओळीनंतर दौऱ्याच्या जनकुळास दोरी बांधून सरी काढल्यास उभ्या पिकात काढण्यात आलेल्या सरींमुळे दीर्घकाळ पावसाचा खंड पडल्यास पिकास पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते व अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाणी स्वरीद्वारे शेताबाहेर निघण्यास मदत होते। कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाने विकसित केलेल्या आंतरपारंपरिक पद्धतींचा अवलंब करण्यात यावा, जसे की कापूस व मूग एकास एक, कपाशी व चवळी एकास एक, कपाशी व गवार एकास एक, बाजरी आणि तूर एकास एक, सोयाबीन आणि तूर 4:2, 6:1, कपाशी ज्वारी तूर ज्वारी 3:1:1, कपाशी सोयाबीन तूर सोयाबीन 3:2:2, ज्यामुळे पिकाच्या समतुल्य उत्पादनामध्ये निश्चित वाढ होते। त्याचप्रमाणे दुबार पीक पद्धती जसे की कपाशी अधिक सोयाबीन 6:6 व रब्बी हंगामामध्ये सोयाबीन पिकाच्या काढणीनंतर मोहरी तसेच कपाशी अधिक सोयाबीन 4:1 व रब्बी हंगामामध्ये सोयाबीन पिकाच्या काढणीनंतर करडई या पट्टा आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास कपाशीच्या समतुल्य उत्पादनामध्ये वाढ होते। जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकविणे ही आजच्या काळाची गरज आहे। त्याकरिता पिकांमध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे गिरीपुष्प पाल्याचा व सेंद्रिय खतांचा जसे की शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत यांचा उपयोग केल्यास नैसर्गिकरित्या नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकास होऊन जमिनीचे आरोग्य सुधारते। कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीच्या पर्यायी वापरामध्ये कमी उत्पादकता असणाऱ्या उथळ जमिनीमध्ये कोरडवाहू फळ पिकांची लागवड करावी, जसे की सीताफळ, हनुमान फळ, बोर, चिंच आणि आवळा इत्यादी कोरडवाहू परिस्थितीत कृषी उद्यान पद्धतीमध्ये बोर पिकामध्ये दरवर्षी छाटणी करून कपाशी अधिक सोयाबीन एकास एक आंतरपीक पद्धतीची लागवड केल्यास अधिक आर्थिक मिळकत होते। अधिक माहितीकरिता प्रमुख शास्त्रज्ञ अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याशी संपर्क करावा।